नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही ही नाविन्यपूर्ण योजनेसाठी ॲप्लिकेशन केलेलं असेल। या योजनेत गाय, म्हैस गट वाटप असेल, शेळी मेंढी गट वाटप असेल, कुक्कुटपालन असेल, अशा विविध योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं असेल आणि आता तुमच्या मोबाईलवर मेसेज आलेला असेल की तुम्ही ज्या योजनेसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या योजनेची तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट कशी अपलोड करायची किंवा कुठली डॉक्युमेंट अपलोड करायची, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। कागदपत्र अपलोड करण्यासाठी किंवा डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्या समोर एक नोटिफिकेशन दिसेल की SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच कागदपत्र अपलोड करता येणार आहे, याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे। तर रजिस्ट्रेशन करताना किंवा योजनेसाठी ॲप्लिकेशन करताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवर एक मेसेज आलेला असेल की तुम्ही ज्या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं किंवा ज्या योजनेसाठी ॲप्लिकेशन केलेलं होतं तर त्या योजनेसंबंधित तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची आहे। अशा पद्धतीचा मेसेज आलेला असेल तरच तुम्हाला तुमची डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथं तुम्हाला कागदपत्र अपलोड करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कागदपत्र अपलोड करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही सूचना येतील, तर या संपूर्ण सूचना तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर बंद करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बंद करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी तुमच्या समोर काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, तर या संपूर्ण महत्त्वाच्या सूचना तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतरच तुम्हाला तुमची कागदपत्र अपलोड करायची आहेत। कागदपत्र अपलोड करण्यासाठी इथे तुम्हाला लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। तर पासवर्ड मध्ये तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 6 अंक टाकायचे। त्यानंतर लॉग इन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर डॉक्युमेंट अपलोड करण्यासंबंधित काही सूचना येतील, तर या संपूर्ण सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतरच तुम्हाला तुमची डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। ही संपूर्ण कागदपत्र तुम्हाला 100 KB च्या आतमध्ये JPG, JPEG किंवा PNG फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचे। तर त्या संपूर्ण सूचना तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर बंद करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बंद करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या योजनेसाठी ॲप्लिकेशन केलेलं असतील तर त्या योजनेचे नाव तुमच्या समोर दिसतील। तर तुम्हाला ज्या योजनेसाठी कागदपत्र अपलोड करायची असतील तर इथं कागदपत्र अपलोड करा, त्याच्या खाली तुम्हाला निवडा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला कागदपत्र अपलोड करायची। कागदपत्र अपलोड करताना ज्या कागदपत्रासमोर किंवा ज्या डॉक्युमेंट समोर स्टार केलेलं असेल ती डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी अपलोड करायची आहे आणि ज्या डॉक्युमेंट समोर स्टार केलेलं नसेल तर ती डॉक्युमेंट नाही पण अपलोड केलं तरी चालतील। कागदपत्र अपलोड करताना तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायची। आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुमच्याकडे वोटर ID कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी चूज पहिले ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। चूज पहिले ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर तुम्ही जी डॉक्युमेंट अपलोड केलेली ती डॉक्युमेंट तुमचीच आहे किंवा नाही ती तुम्हाला एकदा व्यवस्थित खात्री करून घ्यायची आहे। जर ही डॉक्युमेंट तुमचीच असेल तर जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला ही डॉक्युमेंट बदल करायची असेल तर बदल करा ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची डॉक्युमेंट बदल करू शकतात आणि जर ही डॉक्युमेंट तुमचीच असेल तर जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जतन करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपली डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत। त्यानंतर तुमचा 7/12 अपलोड करायचा आहे। 7/12 अपलोड केल्यानंतर 8 उतारा अपलोड करायचा आहे। त्यानंतर अपत्य दाखला किंवा तुमचं स्वघोषणा पत्रक अपलोड करायचं आहे। अपत्य दाखला मध्ये तुम्हाला या स्वघोषणा पत्रकाची प्रिंट काढायची। याची प्रिंट काढल्यानंतर हे स्वघोषणा पत्रक तुम्हाला व्यवस्थित फिल करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाकायचं आहे, तुम्ही कुठल्या योजनेसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या योजनेचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला किती अपत्य हयात आहे त्या अपत्यांची संख्या तुम्हाला इथं टाकायची। जर अपत्य नसतील तर इथं 0 टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे ठिकाणाचं नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायची आणि इथं तुम्हाला तुमची सही करायची आहे। तर अपत्य दाखलामध्ये तुम्हाला या दाखल्याची प्रिंट काढून हे व्यवस्थित फिल करून तुम्हाला अपत्य दाखलामध्ये अपलोड करायची। याची PDF फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्हाला
तुम्हाला हे स्वघोषणापत्रक डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित भरून तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। आधार कार्ड अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं रहिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी दाखला अपलोड करायचा आहे। जर तुम्हाला रहिवासी दाखला भेटत नसेल तर तुम्हाला या स्वघोषणापत्रकाची प्रिंट काढायची। या स्वघोषणापत्रकाची प्रिंट काढल्यानंतर हे स्वयंघोषणापत्रक तुम्हाला व्यवस्थित फिल करून तुम्हाला रहिवासी दाखला इथे अपलोड करायचा आहे। हे स्वघोषणापत्रक भरताना इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज फोटो चिपकवायचा आहे, तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे, तुमचं वय टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे, तुमचा व्यवसाय टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। संपूर्ण ॲड्रेस फिल केल्यानंतर इथे तुम्हाला ठिकाणाचं नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायचे, तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि इथं सही करायची आहे। तर हे स्वयंघोषणापत्रक व्यवस्थित फिल करून तुम्हाला रहिवासी दाखला इथं अपलोड करायचं आहे। रहिवासी दाखला अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं बँक पासबुकचं पहिलं पेज किंवा तुमचं बँक पासबुकचं फ्रंट पेज अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुमचं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे। रेशन कार्ड अपलोड करताना एका रेशन कार्ड मध्ये एका व्यक्तीला एकच लाभ घेता येणार आहे याची तुम्हाला नोंद घ्यायची। तर इथं तुम्हाला तुमचं रेशन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे। जर लाभार्थ्याचे नाव 7/12 मध्ये नसेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे संमतीपत्रक अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर घेतलेली असेल तर तुम्हाला करारनामा अपलोड करायचा आहे किंवा तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प अपलोड करायचा आहे। भाडे करारामध्ये तुम्हाला या नमुन्याची प्रिंट काढून घ्यायची। याची प्रिंट काढल्यानंतर 100 रुपयाचा स्टॅम्प करून तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे। लाभार्थी हा अनुसूचित जाती जमाती या कॅटेगरी मधून येत असतील तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा तुमच्या जातीचा दाखला अपलोड करणं बंधनकारक आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर दारिद्र्य रेषेचा दाखला असेल तर ते दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। ते अनिवार्य नाहीये, नाही पण अपलोड केलं तरी चालेल। आणि जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरी मधून ॲप्लिकेशन केलेलं असेल तर तुम्हाला तुमचं दिव्यांग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। तसेच अर्जदार बचत गटाचे सदस्य असतील तर तुम्हाला तुमच्या बचत गटाचं प्रमाणपत्र किंवा तुमच्या बचत गटाच्या बँक पासबुकचं फ्रंट पेज तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला वयाचा पुरावा किंवा जन्मतारखेचा पुरावा अपलोड करायचा आहे। जन्मतारखेच्या पुरावामध्ये तुमच्याकडे बोनाफाईड सर्टिफिकेट असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल, यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला शैक्षणिक पात्रतेचा दाखला अपलोड करायचा आहे। त्यानंतर रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत अपलोड करायची आहे। तसेच तुम्ही जर कुठलं प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्या प्रशिक्षणाची प्रतही तुम्हाला अपलोड करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची। तर या डॉक्युमेंट संबंधित जे नमुने असतील किंवा जे स्वघोषणापत्रक असतील तर याची PDF फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तिथून तुम्हाला या स्वघोषणापत्रकाची किंवा या नमुन्याची प्रिंट काढून तुम्हाला व्यवस्थित फिल करून अपलोड करायची आहे। आणि जर डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।